फारच वैतागलेला दिसतोयस. अरे यार, या असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्समुळे किती कंटाळा आलाय. जीवन नुसतं रटाळवाणं झालंय. आणि लॉकडाऊनमुळे कॉलेजमध्ये जाऊन फेस्ट पण एन्जॉय करता येत नाहीयेत. अरे मग वेब सिरीज बघ, मूवीज बघ, आणि तुला तर माहिती IPL सुरू झाले, मॅचेस बघ. अगं, ते मोबाईलवर सिरीज आणि मॅचेस बघून बघून पण आता मला कंटाळा यायला लागलाय. त्यात नाहीच आहे मला जास्त इंटरेस्ट, कारण त्यात माझा असा काही सक्रिय सहभाग नसतो. त्याच्यामुळे मला ते मरगळल्यासारखं वाटतं. आणि हो श्रेया, तुला आठवतंय कॉलेजमध्ये गणपती नवरात्रीत किती मजा करायचो यार आपण. त्यातला जिवंतपणा मिस करतोय मी. आणि तुला तर माहितीच आहे माझ्या अंगातला ऍक्टिंगचा किडा. पण या अशा काळात मला माझी कला सादर करण्याची संधीच नाही मिळाली. अरे रे, मला माहितीये जरा तुला हे उशिराच कळतंय, पण तुझ्यासारख्या अशा हौशी कलाकारांसाठी आपल्या कलारांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला. तुला माहितीये तो कुठला आहे? थांब, मी सांगते. अरे वा, ये होई ना बात. लेट पण थेट. चल सांग आता पटकन, काय असणार आहे त्यात? भावनिक कल्लोळांची कहाणी आणि कलाकारांच्या भूमिकांची जन्मभूमी म्हणजेच आपली रंगभूमी. अशाच कलाकारांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक रंगमंच. पद्मश्री डॉक्टर DY पाटील ग्रुप RIT कलाराग प्रस्तुत एक रंग खुली एकपात्री अभिनय स्पर्धा, स्पॉन्सर्ड बाय मीडिया पार्टनर लोकमत. चला तर मग कलाकारांनी सादर केलेल्या कलेच्या मेजवानीचा आस्वाद घेऊयात आणि वळूयात आपल्या काही निवडक सादरीकरणांकडे. श्रेया, लाव रे तो व्हिडिओ. आकाश तारकांचे उधळून रात्र गेली, रात्र गेली, मी गेली, मैं गुजर चुकी हूं. I am dead. I'm a dead ass bitch, baby. किती वाजलेत? हा, 3:30. मी झोपायला जाते. उद्या सकाळी उठायचं आहे ना मला. ऑडिशन आहे माझी 12 वाजता, स्टार स्टुडिओज, अंधेरी. गुड नाईट. विचार ना. हा बोल. हो, नाही माहितीये मला, कळतंय. हो, नाही हे शेवटचंच असेल. यानंतर प्रयत्न करणार नाही. हो, मला मान्य तुझं कळतंय. हो, मला कळतंय मला का परत सांगतोयस? आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. जाऊ नकोस प्लीज. मला माहितीये ना मी चुकते. मी नशा वगैरे सगळं सोडून दे. आय एम सॉरी. मी तुझं सगळं ऐकेन. ऍक्टिंग बंद आजपासून. यापुढे ऍक्टिंगचं नाव काढणार नाही, प्रॉमिस. पण तू सोडून जाऊ नकोस मला प्लीज. सॉरी. गुड नाईट. बाबा, मी काहीतरी असं करून दाखवेन ना की तुम्हाला माझ्यावरती अभिमानास्पद गोष्ट आहे काही राव. स्वराज्याला लागू देणार नाही आम्ही. तुमचे हात कापे ना मी. लांबो, लांब हात कापे. लांबो. बोल, प्रेम करतोस की नाही माझ्यावर? बोल प्रेम. वासना, हे सगळं काही नसतं. तुझ्या सापासाठी माझ्या बिळात जागा आहे. तुझ्या साप मागे येऊ. अरे मागे येऊ. साप. हळू. तुझ्या जवळ येतोय. किती विषारी दिसतोय. विष घालवलं माझ्या संसारात. विष घालवलं कसा नवीन लुचकी मेली. तिनं माझा समजावून उद्ध्वस्त केला. माझ्या नवऱ्याला तिनं घेऊन टाकलं. काय करू मी देवा. मुर्दा माशिवला तिचा. मुर्दा तुझ्या आईला. बार बसून काय पितोय.
लिंब मागितली आहेत हा. काय म्हणजे महिना 2 लिंबाचं प्रमाण कमी ठेवावं, बाकीचं प्रमाण स्क्रीनवर दिल्याप्रमाणे. भेटूया एका छोट्याशा ब्रेकअप झालं माझं. त्याला कळत नाही रिलेशनशिप मध्ये कधी 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 वाटे मन का हरवते, आसूल पाहून का मिरवते, हे प्रेम की यातना देणार मी तुला. कसं वाटते सांग, कसं वाटते सांग बोला ना. पाऊस पडे का? यापुढे ऍक्टिंग बंद. यापुढे मी ऍक्टिंगचं नावही काढणार नाहीये तुझ्या समोर. फक्त तू मला सोडू नको जाऊस प्लीज. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझी नशा ना या 8 वर्षांच्या रिजेक्शन मध्ये, हे दारूच्या बाटल्यांमध्ये नाहीये. पण तरी मी शब्द देते तुला, आय प्रॉमिस यू, मी यापुढे कधीही ऍक्टिंग करणार नाही. मी गावी पुन्हा निघून जाईन. एनिवेज गुड नाईट. मी झोपायला जाते. उद्या ऑडिशन आहे ना माझी, अंधेरी स्टार स्टुडिओज 12 वाजता. उठव मला. गुड नाईट. केव्हा तरी पहाटे. नमस्कार, माझं नाव रितेश आफरे. हो, मी त्या घरात होतो. हो साहेब, मी तिथं गेलो कारण मला तिथं फोन करून बोलावलं होतं माझ्या मित्राने, विलास सारंग. हो साहेब, मी त्या घरी पोहोचल्यावर माझा मित्र म्हणजे विलास सारंग तिथे नव्हता. नाही साहेब, मी त्याच्या बायकोचा खून नाही केला. मला नाही माहित साहेब कोणी त्याच्या बायकोचा खून केला, पण मी तिथे पोहोचण्याच्या अगोदर तिला मारलं होतं. हो, जिवंत होती, पण तिच्यावर चाकूचे वार झाले होते. हो, जिवंत होती. खोटं नाही साहेब, ती मेली असं नाही, तिला मारलं होतं, म्हणजे मरणार होती. हो, नक्की काय घडलं त्या रात्री मी सांगतो पूर्ण. साहेब, माय लॉर्ड, त्या रात्री कामावरून घरी आल्यावर विलासचा मला फोन आला की भेटायला आहे, जरा बोलायचंय. आम्ही रेग्युलर असं भेटतच असतो, त्यामुळे विशेष असं काही मला वाटलं नाही. मी जेवण झाल्यावर येतो असं त्याला विलासला सांगितलं, तर तो 9 वाजेपर्यंत ये असं बोलला. मी 8:30 वाजेपर्यंत जेवण आटोपलं आणि बायकोला विलासकडे चाललोय, रात्री यायला उशीर होईल असं सांगून घराबाहेर पडलो. विलासचं घर माझ्या घरापासून 10-15 मिनिटावर आहे, त्यामुळे मी चालतच निघालो. त्याच्या घराजवळचा रस्ता नेहमी खूप शांत असतो, तसा तो यावेळेसही होता. मी विलासच्या घराजवळ पोहोचलो आणि आतून एका बाईचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मी धावत निघालो. दार उघडच होतं तर ते ढकलून मी आत शिरलो तर संपूर्ण घर अस्तव्यस्त होतं. हॉलमध्ये गेल्यावर खिडकी जवळच्या सोफ्याच्या मध्ये एक बाई म्हणजे विलासची बायको नमिता तिकडे पडलेली दिसली.
मी तिच्या जवळ गेलो तर तिच्या पोटातून रक्त निघत होतं. तिच्या चारही बाजूला रक्त झालेलं होतं. मला चक्कर येऊ लागलेली, कारण मला रक्त पाहून मला चक्कर येते, लो ब्लड प्रेशर आहे. तरी त्या अवस्थेत तिची हालचाल पाहून मी पुढे झालो आणि तिच्या पोटातून चाकू काढण्याचा प्रयत्न करू लागलो. पोटातून चाकू निघताच दरवाजातून विलास आणि अजून एक व्यक्ती आत आले आणि माझ्याकडे पाहू लागले. मला चक्कर येतच होती. विलास पुढे आला आणि तू हे काय केलंस असं मला बोलू लागला. त्याच क्षणी मी जमिनीवर पडलो. दारातून अजून 4-5 माणसे आत आल्याचं मला जाणवलं आणि मी बेशुद्ध झालो. दुसऱ्या दिवशी थेट हॉस्पिटलमध्ये मला जाग आली. त्यावेळेस तिथे इन्स्पेक्टर साहेब आणि माझी बायको होती. हेच घडलं साहेब त्या रात्री. बाकी मला काहीही माहित नाही. हो, रक्त पाहून मला चक्कर येते हे फक्त माझ्या घरच्यांना आणि मित्रांना ठाऊक आहे. हो, आम्ही तिघे एकाच कॉलेजला होतो. पण त्याचा इथे काय संबंध आहे? नाही, माझं भांडण नव्हतं झालं कोणासोबत. विलासचं आणि नमिताच झालं होतं. माझ्यामुळे असं नमिता बोलली होती. तिला वाटायचं की मी भांडण लावते त्या दोघात. हे बघा साहेब, सांगतो. मी आणि विलास शाळेपासूनचे मित्र. म्हणजे विलास आमच्या शाळेत 8वीला आला होता. आमची चांगली मैत्री झाली होती. पुढे आम्ही एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, पण वेगवेगळ्या फील्डमध्ये. नमिता माझ्यासोबत माझ्या क्लासमध्ये होती. माझ्यासोबत ती विलासची चांगली मैत्रीण झाली होती. पुढे एकदा नमिता आणि विलासचं भांडण झालं. माहित नाही कोणत्या कारणावरून, पण विलासने मला काही सांगितलं नाही. हा, नाही, नमिता मला आवडत नव्हती. नमस्कार. बड़े बड़े लोगन के बंगला दो बंगला, बड़े बड़े लोगन। ये मोरी मैया जी में तो लोग दिखाई दे रहे हैं। ये टुकुर टुकुर का देखत हो भाई? हाय दैया हमार घर आओ दिखात है। अरे ये ना जरा सा गंदा है। ये है हमार घर और हम है फूलमती प्रकाश यादव। का है ना आज ना हम बहुत ही खुश है। का है? अरे आज हम सामान भर लिए है पूरा 7 दिन का। सोचो अब हफ्ता भर ऐसे बैठ के तन के खाना खाएंगे। अब आप पूछोगे हमारे पास इतना पैसा आया कहाँ से? हम नहीं बताएंगे। हम आपको बिल्कुल नहीं बताएंगे कि कंस्ट्रक्शन साइट वाला सीमेंट हमने मुकदम से पूछे बिना बेच दिया। हम नहीं बताएंगे। हाँ, मगर ये जरूर बता सकते हैं कि सामान में का कला है। उन्हें चुटके से सूची तैयार किए थे, हम पढ़ते आपके लिए। आधा किलो चावल, सोचो आधा किलो चावल है, आधा किलो गेहूं, 20 रुपए का सरसों का तेल, 40 वाली दाल, 10 रुपए का ना नमक है और एक साबुन की टिकिया है जिसके साथ ना बिस्कुट फ्री मिला है। अब लल्ला के बाबूजी नहा भी लेंगे और लल्ला बिस्कुट खा भी लेगा। अरे तो हमारे हफ्ते का सूची है। वो शर्मा भाभी है ना, जी क्या तो पूरे साल भर का सामान भरा रहता है। इतना बड़ा बड़ा डिब्बों में दाल, चावल, शक्कर, हाय दया। और जी में तो 24 रंगों की सिर्फ लिपस्टिक रहती है। और फिर हम इसे कहेंगे फूलमती, ये ना खराब हुई गया, इका फेंक दो, इनमें से ना खुशबू नहीं आ रही, ये ले जाओ। है हमको ऐसी चीजों का नाश नहीं पसंद।
इसलिए हम वही चीजें ले आए जो कि हमको जरूरत है। जरूरत नहीं है ना, ऐसी 2 चीजें लाए हैं, पर ना बहुत इच्छा हो रही थी। वैसे ये विकीज की डिब्बी, हाय क्या खुशबू है। अरे नहीं नहीं, हमको सर्दी नहीं है, बस ये सी चुटकी सी डिब्बी हथेली पे रख के दूर से देखने में क्या मजा आता है ना, देखो। और दूसरी मतलब हमारी सपनों की शीशी। अरे दस सपने थोड़ी इतनी सी शीशी में कैद रहते, जिनमें तो नींद की गोलियां है। वो गुप्ता भाभी है ना, रोज रात को सोते वक्त 1 गोली लेती है। 1 गोली ली, 5 मिनट में घर्राटा शुरू। हमको भी ना इसमें से एक बार 1 ही गोली लेनी है और इसे सुकून से सोकर सारे सपने पूरे करने, अमीरों वाले। सपनों से एक और बात याद है, बता दे। अच्छा चलो बता देते हैं। हमका ना एक और सपना है, फिल्मों में दिखाया था ना, सब बड़का बड़का होटल 5 स्टार वाला, हमें जाके एक बार खाना खाना है। हमारी खान भाभी है ना, वो बता रही थी हमको, महीने की 1 तारीख को जाती है सब बड़का होटल में, इतना खाती है कि ऐसे फैल गई है भैंस की तरह। एक बाजू देखोगे तो इतना बड़ा, शरीर इतना, मुंह चूहे की तरह। आप देखोगे ना खान भाभी को, आपकी तो हंसी छूट जाएगी। हम देखिए कोई पुकारा काम का, खान भाभी नहीं ना आ गई। हमारी अम्मा चुटकी आई है गाँव से, तुझको बिना दोपहर की खुशी देके नहीं जाती हमारी। बेच दिया बुढ़िया और चुटकी को। अरे नहीं, आप नहीं जानते ये दोनों को। एक तो ये गांव वालों को लगता है ना कि हम शहर में रहते हैं तो हमारे पास किसी चीज की कमी नहीं है। हमारे 7 दिन का राशन ये दोनों मिलकर 2 ही दिन में खत्म कर जाएंगे। लॉकडाउन का पूरा 12 महीना रुके थे आज का दिन देखने के लिए, पर नहीं आओ, हमारा सारा राशन पानी खा जाओ, आओ बस बिस्कुट छोड़ जाना हमारे लल्ला के लिए, बाकी खा जाओ सब। हम जा रहे, सुकून की नींद सोने जा रहे, अब नहीं उठेंगे। ऐसी नींद सोएंगे ना कि चाहकर भी नहीं उठा पाओगे तुम लोग। हम जा रहे, खा जाओ सब। खा जाओ सब, हम जा रहे सोने, सारे सपने पूरे करने। बड़े बड़े लोगन के बंगला तू बंगला, बड़े बड़े लोगन के बंगला तू। राजाव, ते 4 नंबरच्या बाबावर लाकडं ठेवा, मी आलोच हा. हे काऊन मध्ये खाऊन. हो माफ कर भाऊसाहेब, हे पाहिजे. हा बसायचं. करूया सुरू. हा नमस्कार, माझे नाव राजा मोहन सरकटे. मी या स्मशानात गेले 5 महिन्यापासून सेवा करून राहिलो. काय अहो तुम्ही काऊन एवढं लांबून बात करून राहिले पास. अहो हे पा लावू का तोंडाले. बरोबर वय 40. नाही घरी कोणी नसतं, म्हणजे माझी माय होती पण ती पण आता 5 महिन्यापूर्वी गेली. हा काम नाही, सेवा. हा हो म्हणजे लॉकडाऊन मुळे माझे पार हाल झालेले. शेताला कापूस असाच पडून होता ना. एका क्विंटलचे 3000 रुपये मिळत होते, ते पण बाजारात जाऊन दिल्यावर. आणि बाजारात जाऊन द्यायचं म्हणजे 4 आण्याची मुर्गी आणि 12 आण्याचा मसाला. खायचे फार हाल झाले होते. मायची तब्येत पण खराब ना. ते काय देव माणूस होते ना, म्हणून आमचे खायचे होऊन जायचे. माय हा काय खेळून राहिला. तो विराट आपले मुंबईवालेले हरूनच टाकतो ना आज. बॅटिंग करून राहिला. वहिनी या जेवायला. अहो खीर खाऊन मध्येच. पिंट्याची बायको आली तुला खीर घेऊन. काय कोण आपला हेंबाडे. अहो कालच तर बरा होता ना
माझ्या मायला पण भेटून घेणार. हो, ते आता आपल्याला पण देणार ना. ए, कोणाला काय नाही करा, तू बस, तुला खीर देऊ. हा वहिनी, ते वाटी आणून देतो, पिंट्याला सांगा जेवण येतो भेटायले. हा बाप्पा, माय ते विराटने केली पा सेंचुरी. तू काऊन खुश होऊन राहिली? माय आपण मुंबईवाल्याला सपोर्ट करतोय ना. माय कोणी पण सेंचुरी मारली ना तर खुश होऊन जाते. तिला लय कौतुक त्याचं. पाकिस्तानवाल्याने मारली ना तरी खुश होऊन जाईल ती. कोणाला आता माय थांबा. हा भाऊ, नमस्कार. मी आणि माय. हा, हे माय ते तोंडाले हा भाऊ बोला. हा, हे मायच्या आम्हा दोघांना तपासणीसाठी घेऊन गेले. माईला तो आजार झाला म्हणून तिला तिथंच ठेवून घेतलं आणि मला घरीच थांबायला सांगितले. होम क्वारंटाईन काय ते. मायाशिवाय घर किती घाण वाटून राहिलं. हॅलो, हा एक मिनिट, तुमचा आवाज नाही येऊन राहिला. हा बोला. जे वाटलेलं तेच झालं. डॉक्टरकडे गेलेला माणूस काय परत आलाच नाही ना. मला गावाबाहेरच्या स्मशानभूमीवर बोलवलं होतं. माय हे काऊ, हे पाय तो पोट्टा आला पाय. हे माय, इथे बघ मला काय बोलली होतीस? पोट्ट्या, शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहील. तू मेला शिवाय मी काय जातच नाही ना. मी पण सेंचुरी मारणार, सेंचुरी, हे असं बोलली होतीस ना. हाव माय हाव बोलू तरी त्या. हाव बोलू तरी. घेऊन गेले आणि सीधा जाळून टाकलं. मला मायले शेवटचं पाणी पण पाचता नाही आलं. जिलेबी माय समजत होती, खरंच माय होती काय पण मला माहित नाही. तुम्हाला सांगतो, मला माय दुःख फार वाटलं होतं. पण जेव्हा आजूबाजूला पाहिलं ना तेव्हा कळलं, माई तर फक्त माय होती. जिचं आता वय पण झालेलं. पण कोणाची तरी बायको, कोणाचा तरी नवरा, कोणाचा तरी बाप, कोणाची तर लहान पोरं पण होती. तेव्हा जाम राग आला की काय हा आजार. स्वतःच्या परिवारातील जवळच्या माणसाला नीट अलविदा पण करायला देत नाही. काय झक मारून राहिला साला भाड खाऊ. तेव्हाच ठरवलं, मध्ये मायला नीट अलविदा करायला मिळालं नाही ना, मी आता इथेच राहणार. इथे येणारा प्रेतचा नीट अंतिम विधी करणार. अहो भाऊ, काळ कसाही असला तरी केलेला माणूस काय परत येत नाही ना. त्याला नीट अलविदा करायला मिळालंच पाहिजे. ते मी करणार. हे भाडकाव चाल. हे राजा उचल. भाडकाव. तेव्हापासून इथे येणारा प्रेत माझ्यासाठी फक्त प्रेत नव्हतं. माय बाप, माय बहीण होत. आणि भाऊ, ही सगळी सेवाच झाली ना. हा, आतापर्यंत मी 100 लोकांची अंतिम विधी केली. हा सेंचुरी. पण ही अशी सेंचुरी मायला नाही आवडणार. मायले सोडा कोणालाच नाही आवडणार. भाऊ, असंच चालत राहिलं तर आपण सगळेच संपून जाऊ ना. हा भाऊ, माफ करा, येतो मी. ते राजा उचल. कमाल यार, हे परफॉर्मन्सेस बघून तर अख्खी मरगळच झटकून निघाली. आता कसं एनर्जेटिक वाटतंय बघ, मी तुला बोललेले ना, ह्या कार्यक्रमात फार मज्जा येणार आहे. कारण आपले कलाकार आहेतच इतके हरहुन्नरी. अरे, मी नव्हतो म्हणून, नाही तर सगळ्या स्पर्धकांना टफ फाईटच दिली असती. बस हा सुशांत, पुरे झालं तुझं आता. चल जलती है मेरे से. अरे रे, काय चाललंय तुझं? थांब तर तू. ये तो सिर्फ ट्रेलर है.
पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त। 2 3 आ लेके चलूं तुझको एक ऐसे देश में आ ए क्या रे, कितनी बार बोली मैं दोपहर के टाइम में तो खेलने का नहीं करके, मेरे मुस्कान का सोने का टाइम में नहीं है। ए बच्चा चलो चल निकल, और वो आजा भी गई चल। ये तुम लोगों को सुनाई नहीं देता क्या? हाँ हाय तौबा तौबा, ये सलमान कितनी गंदी गालियां देते रे तू। तेरे अम्मी को शिकायत कर, भागता किधर है? ए रुक, ए छी, कितना गंदी गालियां देते हैं। ए फातिमा, अरे तेरे मौलत को संभाल ना, रोज का नाटक है दारू पी के। ए मेरी बेटी अंदर सोई है ना, इसलिए बोल रही है मैं। हाँ चल चल, गोद दे की तेरी जैसी। मोहल्ले में क्या नहीं आई है मैं, मेरे को बोल। हेलो, आप कब आ गए? आपको तो पता नहीं, भूल गई। आज मेरी बेटी मुस्कान का त्योहार है, खतना है आज उसका। आप सब आना। और वो होता है ना वो क्या वो गेन गेन, हाँ वही उनको मैं बुलाने वाली है, और उनको कहूंगी कि मेरी बेटी पहली है जिसका इतनी कम उम्र में खतना हुआ है। मेरा भी हुआ था, तब मैं 7 साल की थी। और आपको तो पूछना ही भूल गई, आप चाय पानी लोगे ना? अरे नहीं क्या, मेरे घर में पहली बार। मैं अभी क्या बोल रही थी? हाँ मेरा खतना हुआ था और मैं 7 साल की थी, और उस टाइम इतना। अम्मी अम्मी अम्मी, आप कहाँ हो? आप कौन हो? आप चाची हो? हाँ मेरे को अम्मी के पास जाना है। हाँ अरे क्या कर रहे हो? चाची मेरे को अम्मी के पास जाना है। हाँ मैं, आप कौन हो? हाँ आप सुई धागा और प्लेट क्यों लाया? हाँ क्या कर, अरे क्या कर रहे हो आप? अरे नहीं मेरे को अम्मी के पास जाने। चाची बोलो ना मेरे को अम्मी के। अरे फ्रॉक के ऊपर कर रहे हो, फ्रॉक नीचे करो फ्रॉक। अरे नहीं ना, चड्डी क्यों निकाल रहे हो? मेरे को अच्छा नहीं लगता। नीचे घर चड्डी मत निकालो ना। अरे चाची बोलो ना मेरे को चड्डी निकाल। आप सूसू की जगह हाथ क्यों लगाया? हाँ छोड़ो छोड़ो आप चाची, मेरे को अम्मी को पड़ी ना। नहीं काटा मेरे को, कुछ तो काटा, मेरे को बहुत दर्द हो रहा है। नहीं अरे चाची बोलो ना। नहीं अरे क्या कर रहे हो? अरे आपको पानी क्यों डाला? नहीं चाची मेरे को तब मैंने और खुशबू ने तय कर लिया कि हम हमारी बेटियों का खतना नहीं करेंगे। अरे खुशबू मेरी बचपन की सहेली, वो आई थी मेरे पास, मेरे को बोली वो मेरी बेटी के साथ खेल रहे हैं। वो मेरी बेटी के साथ खेल रहा है, रुखसाना वो मेरी बेटी के साथ खेल रहा है। तभी पहली बार मुझे उसकी भूरी आंखें डरावनी लगी। हाय अल्लाह, उसकी भूरी आंखें, उसकी तो मैं पहले से ही पहन थी। उसके बेटी को भी वो रियासत में मिली थी। मैंने भी बचपन में ना भूरी आंखों वाली गुड़िया खरीदी थी, और एक दिन ऐसे ही खेलते खेलते मैंने गुड़िया आंगन में ही छोड़ दी। जैसे खुशबू ने अपने बेटी को छोड़ा था, और जब वापस आई तो एक कुत्ता उसके साथ खेल रहा था, जैसे खुशबू के बेटे के साथ वो। और 2 दिन बाद जब मैं खुशबू के बेटे को मिलने के लिए अस्पताल गई तो उसकी हालत वैसी ही थी जैसे मेरी गुड़िया की, शायद उससे भी बदतर। उसकी वो बुरी आंखें मेरे को बता रही थी कि जख्म सिर्फ शरीर पर नहीं, रूह पर भी हुए। मैंने खुशबू को बोला, गलती हमारी है, हमने अल्लाह पर शक किया और सजा मिली एक बेकसूर को, पर मैं ऐसा नहीं करूंगी। हाँ
रोती काय को है? कुछ नहीं होता। देख, इसमें तेरा मेरा हम सब का भला है। मैंने सह लिया ना, तो तू भी सह सकती है। पर खुशबू के बेटे के साथ जो हुआ ना, वो मैं नहीं सह सकती। आज मेरी बेटी का खतना है, आप सब आना, और आप भी। आई नमस्कार करतो. बाबा बाबा नमस्कार करतो. कशा आहात? हा? अहो नाही खरंच खरंच नको का? आम्ही पाण्याला नाही म्हणतोय, खायला काय हो म्हणे. मी तुमच्या मुलाबरोबर आता बार मध्ये बसलो होतो आणि तिकडे आम्ही जेवलोय. झालं म्हणून म्हणत होतो, आधी ऐकलंच तर माझं आहे नाही तर. बरं ऐका मी काय म्हणत होतो, तुम्ही मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. फार तुम्ही बसा ना तुम्ही. हा म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला जरा शॉक बसेल, पण तुमचा मुलगा विवेक आता परत नाही येणार कधी. म्हणजे मी त्याचा खून केलाय. हे हसतायत. बाबा हे बघा, मी बिलकुल मस्करी करत नाही. मी बिलकुल मस्करी करत नाही. मी एकदम सिरियस आहे. हा आई, मी एकदम सिरियस आहे. सांगा कसं आहे, आपली गोष्ट ना थ्रिलर आहे, सुपर थ्रिलर. मला माहिती आहे याच्यामध्ये कॉमेडी असणं गरजेचं आहे, पण आता इम्पॉर्टंट चंक आहे. हा फर्स्ट ऍक्टचा एंड. सो प्लीज जरा सिरियस व्हा. मी पण सिरियस आहे. मी आई शपथ सांगतो, मी ना या काचेच्या बाटलीने ना तुमच्या मुलाचा विवेकचा ना गळा कापून खून केलाय. तर प्लीज आता तुम्हाला काय करावंसं वाटतंय मला जरा सांगा ना. आई तुम्ही बरोबर रिॲक्ट होताय. हा तुम्हाला असं वाटत नाहीये ना की मी तुम्हाला काहीतरी करेन? हा नाही मी मर्डरर वाटतो का तुम्हाला? हा हे बघा मी तुम्हाला काहीही करणार नाही. आणि विवेकला सुद्धा मला नाईलाजाने मारावं लागलं. मला नव्हतं मारायचं त्याला. आम्ही बारमध्ये बसलो होतो दोघं. तो माझ्या समोर बसला होता. असं एक प्रोड्युसर भेटला आम्हाला. तो म्हणाला की एक थ्रिलर गोष्ट लिहून द्या, सुपर थ्रिलर गोष्ट, आणि त्याच्या बदल्यात तो आम्हाला चिक्कार पैसे देणार होता. आम्ही गोष्ट डिस्कस करत होतो, पण साला विवेक आज ना काहीतरी विचित्र बडबडत होता. नुसती बडबड त्याच गोष्टी, क्लिशे, टिपिकल. साला मला कळलं त्याची गोष्ट मला एकट्यालाच नेहमी लागणार आहे. पण सुचत नव्हती ना गोष्ट. विचार करतोय पण सारी सुचतच नव्हती. मी अजून विचार करायला लागलो की हे काय सारी गोष्ट, पण तरीही सुचत नव्हती. मग मला एक कल्पना सुचली. आपण जर खऱ्यात गोष्ट घडवली तर? आपण गोष्ट खऱ्यात घडवूया. पण मग गोष्ट घडायला काहीतरी झालं पाहिजे ना. म्हणजे चोरी, दरोडा, खून. मी समोरची बाटली घेतली, ती फोडली आणि विवेकचा गळा कापला. बघितलं, मी विवेकला नाईलाजाने मारला. मला नव्हतं मारायचं होतं त्याला. बरं आता मला सांगा, आणि आता खूप सिरियसली सांगा, तुम्हाला आता काय वाटतंय त्याला?
अरे साहेब, अरे या. अरे पोलीस ना तुम्ही? पोलीस असून मला का ओ याला घाबर. ती माझी बायको आहे. हा अपर्णा, अपर्णा ये ना. बाबा बाबा माझी बायको अपर्णा, तुम्ही भेटला नाही येत ना तिला? ये ना बाबांना नमस्कार कर ना. ओ काढ होते तिला. मी स्वतः मानेन ना. मी तिला सोडवत मारे. हा नमस्कार. मी करणार आहे सरेंडर. मी हा मला बोलू द्या बायकोशी. कशी आहेस? ऐक ना मी हे सगळं मी आपल्याकरता केलं. आपण फक्त ऐक ना. असं ही जी गोष्ट आहे ना सगळी, ही त्या इन्स्पेक्टर साहेबांकडनं घे आणि त्या प्रोड्युसरला दे जा. हा तो चिकार पैसे दिले सगळ्याचे. मग त्याचे 2 हिस्से कर. एक ह्यांना दे आणि एक आपल्याला ठेव. खूप पैसे मिळणार आहेत आपल्याला. ती लाल साडी आठवते तुला? अगं त्या शोरूम मध्ये नाही का आपण बघितली होती, तुला आवडली होती खूप, पण घेता नव्हती आली आपल्याला. ती घे तुझ्याकरता. छोटूला इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये टाका मोठ्या. मी येईन. ह्यांनी सोडलं मला तर येईन मी. ऐक ना. आणि छोटूला सांग ना, मी हे सगळं करताना ना फक्त तो होता माझ्या डोळ्यासमोर, बाकी काही नव्हतं. येतो मी. मी समीर, फक्त समीर. नाही, मला बापाचं नाव नाही, आडनाव पण नाही. मी अनाथ आहे. याच्याबद्दल हे कळल्यानंतर तुम्ही याच्याशी ओळख वाढवाल, मैत्री कराल, प्रेमात पडाल. पण ती अनघा 10वी ती पडली याच्या प्रेमात आणि हाही तिच्या. बाय किती लिबरेटिक गोष्ट आहे ना. कुठलाच भूतकाळ नसणं, कुठलंच पिअर प्रेशर नसणं. तुमची ओळख, तुमचं कर्तृत्व, तुम्ही जसे आहात तसे. मी किती वेळा सांगितलं मला तिच्याबद्दल काही माहित नाहीये. मी सांगितलं ना मला अनघाबद्दल काही माहित नाहीये. पुन्हा ते बोलवलं तेच विचारत ना, उभा कापून टाकेन आधी सांगून ठेवतोय. माझ्या नाताला जायचं नाही, नाहीतर आई बाबा गेले तर काकांनी सांभाळ. म्हणजे काका होता पण हे माझ्या हातात कुठून आलं? हे मी मुद्दामून नाही केलं डॉक्टर. म्हणजे तुम्हाला वाटतो ना मी नाहीये तसा, पण माझ्या आत कोणीतरी आहे. कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरीच्या खळबळाटानं प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टिते उद्धृत व्हायला कुठल्याही कलाकाराला दुसऱ्याच्या बोजड भाषेची मुसलवार लावणी करावी लागत नाही. कलाकार हा त्याच्या कलेने घडतो. काही कळतंय? काही कळणार नाही म्हणजे जातोस कसा? अरे भाईजान, आप तो बड़े परेशान नजर आ रहे हो. आपके लिए कोई शायरी सुना तुम? सुनिए. गम बिकते हैं बाजारों में, गम काफी महंगे बिकते हैं. लहजे की दुकान अगर चल जाए तो जज्बे के ग्राहक छोटे बड़े हर गम के खिलौने मुंह मांगी कीमत पे खरीदे. हमने हमेशा अपने गम अच्छे दामों बेचे हैं, लेकिन जो गम हमें आज मिला है
वो किसी दुका पर रखने के काबिल ही नहीं। पहली बार मैं शर्मिंदा हूं कि ये गम मैं बेच नहीं पाऊंगा, बेच नहीं पाऊंगा। हाँ जी, अनघा असं चार चौकात बोलू नाहीये, पण तुम्हाला म्हणून सांगते, एक नंबरची आतल्या गाठीची बाई, त्या साध्या बोळ्याचा मुलं तर फसवलंच, पण नंतर काय चालायची, काय बोलायची, काय तो नट्टापट्टा, पोरं घालतात ना छोटे छोटे कपडे, तसं काय बाई घालून फिरायची, पण नंतर उतरला की नाही समजा माच, पडली अंतुनात कसले बसले आजाराने. अगो तिच्या खोलीत न योगान असायचं ना बाई बाई ग, अजून आठवलं तरी अंगावर काटा येतो. वटळ वटळ वटळ. पैसे पाणी द्या. मला पाणी नको, मला हॉर्लिक्स पाहिजे. मम्मी बोलते हॉर्लिक्स प्यायचं, पाणी नाही प्यायचं. मला हॉर्लिक्स मी मम्मीला नाव सांगेल. मम्मी काय करते माहिती, मम्मीनं पोलतो गरम करतो आणि चुटका देते. मग मला खूप लागतं, मम्मी खूप लढतो. शाळेत बाई पण मारत. मला खूप कंटाळा आला, मला घरी जायचंय. घर कधी वाटलंच नाही डॉक्टर. म्हणजे काका आला ना की काका, हा मी तेच सांगतो काका. काय मी सांगत होतो काय, हा ते मला सारखं असं वाटत राहतं की माझ्या आत कोणीतरी आहे जो मला समीरला टेक ओव्हर करतो. पण ती व्यक्ती कोण आहे? मला खूप कंटाळा आला, मला खूप घरी जायचंय, मला इथं नाही राहायचं. डॉक्टर मला ते विचारलं जाऊ नका. हो त्याबद्दल विचारूच नका. एक नंबरच्या आपल्या गाडीची बाई, एक नवरा झाला, दुसऱ्याच्या मागं लागले. कलाकाराचा रंग म्हणजे ना काहीतरी वेगळीच जातो. जणू शाम होने को है, लाल सूर्य समंदर में खोने को है, और उसके परे यू आर लाईक गर्लफ्रेंड, लाईक चॉकलेट बॉय. म्हणजे माझ्या मागे खूप असं. मला त्याची विचार जाऊ नका, मला डोकं दुखतं डॉक्टर. हो त्याबद्दल विचारू नका. पांडुरकरचा प्रवेश म्हणजे ना कतारे बनाय उन्ही जेवण. डॉक्टर मला डोकं दुखतं, मला ते जेवण नको, मला घरी जायचं. डॉक्टर मला कळत नाही नक्की होतंय काय. धूळ साचलेल्या काचेहून हात फिरवा आणि सगळं स्पष्ट दिसतं ना, तसं झालंय हो माझं. 24 तासातले काही तास मला आठवतच नाही. सगळं विरून गेल्यासारखं वाटतं. सगळे नुसते हाडे सोडीस करतात, कोणी जवळ घेत नाही. घरातल्या एका कोपऱ्यात बसून जीव घुसमटाला झालाय हो. मनात दडलेलं हे कोणाजवळ ते सांगायचं पण सांगताच येत नाहीये. डॉक्टर मला नेहमी भास होत राहतात की आजूबाजूला कोणीतरी आहे, पण डोळे बंद केले की कोणीच नसतं. डोळे बंद केले की ते अंधुकशा सावल्या दिसतात ना डॉक्टर. माझ्या डोळ्या दिसणार त्या अनोळखी व्यक्तींची खूप भीती वाटते मला, प्रचंड भीती. हा पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, त्या व्यक्ती कोण आहेत? अरे आप लोग कहाँ भी गए? कैसे दिख रहे हैं हम? ये साड़ी ठीक तो है ना? और ये मंगलसूत्र, और ये कान का बाली देखो, ये ठीक है ना? क्या है, कमला ने दिया था हमको, उसी के यहाँ जाना है तो पहन लिया. हा? ठीक लग रहा है ना? हा? देखो ठीक है ना? है क्या हुआ? अरे लड़कियों के तरह कायर हो रहा है, बताएगा? अरे भगवान, अरे लड़ना ना आता तो काय जाता है रे बाहर. हा? दिखा कितना लगा है, शर्म ना आती है क्या तुमको? हा? कैसे बनेगा मैं? हमारी बात सुन, 2-4 घूसे लगा क्या, नहीं तो खाना नहीं देंगे तुमको. चल निकल निकल, बोला ना चपेट लगा देगी, निकल. सुन सुन सुन, इधर इधर. ये बात ना अपने पिताजी को मत बताइयो. हाँ? निकल, समझा. हमारा लड़का था, क्या बताए आपको. हा? हमका एक बात बताओ, ये मर्द को ऐसा मार खाना शोभा देता है का? बोली
सदिक नहीं। हम क्या बोल रहे थे? हाँ, कमला। ये कमला है ना, हमारी बचपन की दोस्त है। हाँ? ये 2 साल पहले उसका ब्याह हुआ, हम भी गए थे। हाँ। अरे कमला चुप। चाची इतना चपड़ चपड़ करेगी ना तो हो गया ससुराल में। हाँ तो ये सब पति के सामने ना चलने वाला तेरा। अरे पति की हर बात माननी पड़ती है शादी के बाद। अरे हमको कैसे मालूम, मतलब? हाँ? तुमसे पहली शादी हुई है हमारी। ये शादी के बाद ना जी बुलाया आपने? नहीं, वो चिंटू को नहला रहे थे ना तो हाँ, सुनिए तो सही। नहीं नहीं, अरे वो अम्मा जी ने बताया था ना तो इसलिए नहीं 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 नहीं। अरे हमारी बात तो सुनिए। आ आ आ बेशरम कमरा क्या बोल रही है? हाँ? हाँ चाची, जा चाची बुला रही है, देख जा बोला ना वो पागल। हाँ बैठे हैं हम इधर, जा। मातम है आज उसका, वही जा रहे। ना ना काहे रोए? हाँ? अरे आज तो बड़ा खुशी का दिन है। हाँ आजादी मिल गई ना हमारी कमला को। बहुत ही खुश नसीब है हमारी कमला। हाँ उसका पति ही उसको इतना प्यार करता था, आपको कहा बताए। अरे इसलिए तो हुआ ही सब। बस है ना हमारी किस्मत में एक मार खा गए हम, का बता। हमारा भी पति हमसे बहुत ही प्यार करता है ना। ये देख, ये हाथ सूजा हुआ, पैर सूजा हुआ। अरे ये प्यार ही तो है, और क्या है। बस है ना कमला के पति जितना प्यार ना करते हैं हमको, वरना हम भी बहुत खुश नसीब होते। एक बात बता, कमला जैसी ना हमको भी आजादी चाहिए। मला माहितीये तू कसला विचार करतोयस, कसला सांग बरं? की आपल्या आजच्या या स्पर्धेचे विजेते कोण आहेत, बरोबर ना? हो ग, बघ ना यार, जजचं काम किती मेहनतीचं असतं. एवढ्या सगळ्या उत्तम कलाकारांमधून त्यांना विजेते निवडायला लागतात. बाय द वे, आजचे आपले जज आहेत तरी कोण? तर आपल्या स्पर्धेचे परीक्षक आहेत श्रीयुत निलेश माने सर. जाणून घेऊया त्यांचं या स्पर्धेविषयीचं मत. नमस्कार. सर्वप्रथम कलाराग या संस्थेचं एकरंग एकपात्री अभिनय स्पर्धा ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आणि लॉकडाऊनमध्ये अशी संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. या स्पर्धेत 15-16 वर्षांपासून ते 50-55 वर्षांपर्यंत सर्व वयोगटातील स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे 57 एकपात्री प्रयोग सादर केले. स्पर्धकांच्या या एनर्जीला खरंच सलाम. फक्त एकच सूचना आहे की कॅमेऱ्यावर एकपात्री सादर करताना कॅमेरा आणि रंगमंच यामधला सुवर्णमध्य साधून आपला परफॉर्मन्स रेकॉर्ड करा. असंच नाटक, सिनेमा माध्यम शिकत राहा आणि यश अपयश यांची पर्वा न करता पुढे जात राहा. मला दिलेल्या अनुभवासाठी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार.
आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनासाठी धन्यवाद निलेश सर. तर आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या अतिशय रोमांचक टप्प्यावर आलो आहोत. आपल्या स्पर्धकांनी ज्यासाठी इतका अट्टहास केला ती वेळ आता आली आहे. वेळ आहे निकालाची. तर मी आपल्या RIT कलारागचे फॅकल्टी कोऑर्डिनेटर श्रीयुत दसरे सर यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांची नावे घोषित करावी. नमस्कार, मी नरेंद्र कुमार रामचंद्र दसरे. सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन. सध्याच्या परिस्थितीत घरी राहून आरोग्याची काळजी घेत आपण सर्वांनी आपल्या कलेचा उत्तम नमुना सादर केला. आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहात. तर आपल्या सर्वांची उत्सुकता न ताणता मी विजेत्यांची नावे घोषित करीत आहे. पहिले उत्तेजनार्थ पारितोषिक आहे प्रगती शिंदे, किरदार. दुसरे उत्तेजनार्थ पारितोषिक सायली गावण, फुलमती. तिसरे उत्तेजनार्थ पारितोषिक सिद्धेश शिंदे, ती व्यक्ती कोण आहे. आता वळूया तृतीय क्रमांकाकडे. तृतीय क्रमांक पटकावला आहे मयांक पाटणकर, द रायटर. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विजेता आहे गुरुप्रसाद गंगा, सेंचुरी. आणि आपल्या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक विजेता आहे निकिता झेपाळे, कतना. पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचे आभार आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. सहभागी स्पर्धकांना ई प्रमाणपत्रे आणि विजेत्यांना बक्षिसाची रक्कम व गिफ्ट वाउचर सुपूर्द केले जातील. थँक्स टू आवर गिफ्टिंग पार्टनर्स देवांशी शाह अँड झूम इन. कस्टमाइज्ड गिफ्टसाठी आपली हक्काची एकमेव जागा. अँड ऑल्सो थँक्स टू आवर मीडिया पार्टनर लोकमत for covering DY Fest 2021. Special thanks to our Chancellor Dr. Vijay Patil sir, our Principal Dr. Mukesh Patil sir, Faculty Coordinator Dr. Narendra Kumar Dasre sir, Registrar Mr. Tanmay Sinharkar sir, heads of all the departments and all college management authorities and teachers for supporting us throughout. Thank you so much. चला तर मग वेळ झाली निरोपाची. आजच्या आपल्या कार्यक्रमाची इथे सांगता करूयात. आणि हो, महाराष्ट्र नॅशनल लेवल फोटोग्राफी कॉम्पिटिशनचं ऑनलाईन एक्झिबिशन सुरू आहे आपल्या कलारागच्या वेबसाईटवर. नक्की भेट द्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि जोक सपाट ओपन स्टँडअप कॉमेडी कॉम्पिटिशनचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. सो स्टे ट्यून्ड. तोपर्यंत आमचा राम राम घ्यावा.